नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या धक्कादायक घटनेवर चर्चा करणार आहोत। एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेने 70 तास फरारीपणा दाखवला। त्याच्या फरारीचे प्रत्येक पाऊल, पोलिसांची जबरदस्त कारवाई आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। सकाळी सुमारे 5:30 वाजता स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना घडली। घटना घडल्यावर सीसीटीव्ही फुटेज व पुरावे त्वरित संकलित करण्यात आले। आरोपी दत्तात्रय रामदास गाडे, जो की राहणार शिक्रापूर शिरूर येथे एक ओळखलेला गुन्हेगार आहे, तो बसमधून ताबडतोब फरार झाला होता। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। आता आपण जाणून घेऊ घटनेनंतरच्या 70 तासांमध्ये काय घडलं। पहिल्या 24 तासात सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल तपासून आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात झाली। त्याने आपला ठाव लपवण्यासाठी आपल्या मूळ गावात किंवा आसपासच्या भागात जाण्याचा प्रयत्न केला। स्थानिक रहिवाशांकडून टिप्स मिळत गेल्या। काही ठिकाणी तो पाणी प्यायला जाताना दिसला। त्याने कदाचित ऊसाच्या शेतात किंवा कॅनॉलच्या खड्ड्यात लपण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी या प्रकरणात जबरदस्त कारवाई सुरू केली। एकूण 13 पोलीस पथके तैनात करून साखळी रस्ते, प्रमुख मुख्य प्रवाशांद्वारांवर चौकशी सुरू केली। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ड्रोन, मोबाईल ट्रॅकिंग आणि कुत्ते पथक यांच्याद्वारा आरोपीचे ठिकाण शोधण्यात आले। 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करून स्थानिक लोकांकडून टिप्स मिळवण्याचा प्रयत्न केला गेला। अखेरीस मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या टिप्स व ट्रॅकिंगच्या साह्याने आरोपीला बेड्या ठोकून अटक करण्यात आली। या प्रकरणातून आपल्याला समजते की आधुनिक तंत्रज्ञान व पोलिसांच्या एकत्रित कारवाईनं किती प्रभावी परिणाम साधता येतो। आरोपीच्या 70 तासांच्या फरारीपणातही पोलिसांनी आपल्या आधुनिक साधनांचा वापर करून त्याला पकडण्यास यश मिळवलं। तर मित्रांनो, ही होती स्वारगेट बस स्थानकाच्या घटनेची संपूर्ण माहिती व 70 तासांच्या फरारीपणाचा तपशील। तर तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।